लाईव्ह 24 तास न्यूज श्वास मराठी। गावाकडच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा। एकदा चेतवूया, मशाली पुन्हा पेटवूया, पुन्हा एकदा चेतवूया, मशाली पुन्हा पेटवूया। वाजूते टंका जग सारे जिंका, विजय शंख फुंका की भान हरू दे। नाद घुमू दे, 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 नाद घुमू दे। प्रचंड कामं आपण केली। दुर्गडमध्ये अंबाबाईचं मंदिर असू दे, बाजारपेठला चांगल्या पद्धतीचं भेटणं, बाजारपेठ करणं असू दे, त्याच पद्धतीनं रस्ते असतील, बॅडमिंटनचा हॉल असेल, अशी अनेक कामं आपण या 5 वर्षामध्ये खासदार मंडी साहेबांच्या माध्यमातून केली। आणि माझं म्हणणं एवढंच आहे की विकास कामाच्या जोरावर आपण खासदार संजय मंडी साहेबांना पुन्हा खासदार करावं ही मी विनंती करतोय। मुरगुडकरांना आमच्याबद्दल काय सांगायची गरज नाही। मुरगुडमध्ये कुठली कुठली कामं झाली, कागद तालुक्यामध्ये कुठली कुठली कामं झाली, तुम्हाला सर्वांना निश्चितपणानं ठाऊक आहे। आणि म्हणून मी सारखं ती काही कामं सांगणार नाही, पण आपल्याला सर्वजणांना एवढीच विनंती करतो की मुरगुडचे पाहुणे हे सर्व ठिकाणी राधानगरी, मुरगुड, करवीर, कागद, आजरा, चंदन या सर्व ठिकाणी आपले पाहुणे आहेत। आपल्या सर्व पाहुण्यांना आपण दादाची कामं निश्चितपणानं सांगावी। दादाची कामांच्या संदर्भात एक विकास कामा म्हणून एक पुस्तिका आपण काढलेली आहे। विकास नामेच्या पुस्तिकेचं आपण वाचन करून घ्या। ते पुस्तिकेचं वाचन केल्यानंतर प्रत्येक मतदारसंघामध्ये जिल्हा परिषदच्या पद्धतीनं सगळी कामं आपण दादाच्या कामाची उल्लेख त्या पुस्तिकेमध्ये केलेला आहे। ही पुस्तिका वाचून तुमच्या पै पाहुण्यांना आपण दादाची कामं सांगा। दादाच्या कामाचा प्रचार आणि प्रसार जास्तीत जास्त करावा ही विनंती आपल्या सर्वांना करतो। दादा एवढंच बोलतो की जेव्हा लोकनेते मंडिक साहेब दिल्लीमध्ये लोकसभेमध्ये चालायचे तेव्हा त्यावेळी कागदचा दाण्यावाग, मुरगुडचा दाण्यावाग म्हणून ओळखला जायचा। आपण दादा सुद्धा कोविडचा काळ 2-2.5 वर्षाचा गेला, दादांच्या कार्याबद्दल सुद्धा बोलत असताना मुरगुडचा दाण्यावाग आणि कागदचा दाण्यावाग म्हणून बोललं जातं। पुन्हा या मुरगुडच्या दाण्यावागाचं कागदच्या दाण्यावागाची डरकाई लोकसभेमध्ये फोडण्याची संधी तुम्ही द्यावी ही विनंती आपल्याला करतो। येत्या 7 मेला दादांचं चिन्ह आहे धनुष्यबाण। प्राध्यापक संजय मंडिक साहेबांना धनुष्यबाण या चिन्हावर बदलून दाखवून बहुसंख्य मतांनी विजय करावं ही विनंती करतो आणि सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। माझ्या आया
जास्तीत जास्त लीड मिळावं आणि मुरगुडमध्ये सर्वांना लाजेल असं मताधिक्य या ठिकाणी आपण घेण्याच्या दृष्टीनं या ठिकाणी प्रयत्न करूया एवढी विनंती आपल्याला या ठिकाणी करतो. मी जास्त काय बोलणार नाही कारण आज दिवसभर कमीत कमी 4.5 तास सगळी उन्हामध्ये होता आणि जवळपास 3:30-4च्या दरम्यान या ठिकाणी पोहोचलो. आणि म्हणून जी काय जबाबदारी आमच्यावरती टाका ती जबाबदारी अतिशय प्रामाणिकपणानं आपण या ठिकाणी पार पाडू एवढी या ठिकाणी मी आपल्याला ग्वाही देतो. या ठिकाणी संजय मंदिर साहेब आहेत. माझी एक विनंती आहे आणि दुसरी साहेबांनी विनंती आहे. 2 काम आहेत अतिशय महत्वाचे आणि पावसाळ्यामध्ये तिची अडचण आम्ही बेतात अडकल्यासारखं एक तर भडगावला आता जे धरण आहे बंधारा मुरगुड म्हणजे भडगाव बंधाऱ्याला लागून जर पूल तुम्ही बांधला तर इकडून येणारं जेवढ्याला पाणी येते तेवढ्याला इकडं पाणी येते आणि इकडं तलावाचं इकडं सुद्धा पाणी येते. ही 2 धरणं जर आपण पूर्ण केल्या येणाऱ्या काळामध्ये तर मुरगुडच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं काम या ठिकाणी होणार आहे. कारण एक केस अशी होती आमचा एक कार्यकर्ता किडनीचा पेशंट होता आणि पाऊस आला म्हणजे काय त्याला पूर आला. गाडी न्यायला परिस्थिती नव्हती उचलून सुद्धा न्यायची परिस्थिती नव्हती आणि त्यावेळेला काही प्रयत्न करून त्यावेळेला आम्ही नेल्याने त्यांचा जीव त्यावेळेला वाचला. पण हे आपण लक्षात ठेवून एवढं काम जे बेळगावच्या पुलाचं आणि तलावच्या या ठिकाणी बंधारा छोटासा किंवा तिथला पूल टाकून जर या ठिकाणी दिलं तर मुरगुडच्या दृष्टीनं अतिशय चांगलं मोठं काम या ठिकाणी होईल. मी संजय दादांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि तुम्हाला परमेश्वरानं पुढं 5 वर्ष ही संधी मिळू अशी अपेक्षा व्यक्त करताना थांबून देईन. यानंतर कोल्हापूर जिल्ह्याचे नेते पालकमंत्री सन्माननीय मुश्रीफ साहेब यांचं स्वागत आणि सन्मान होतोय. बेनके साहेबांवरून काय की आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करावा. मुश्रीफ साहेबांचं स्वागत आणि सन्मान होतोय. बेनके साहेबांच्या हस्ते महायुतीचे उमेदवार आपल्या सर्वांचे लोकप्रिय नेते खासदार संजय मल्लिक यांचं स्वागत आणि सन्मान होतोय. माजी मुख्यमंत्री संतोष वडके यांना विनंती आहे की आपण दादा सन्मान करावं. व्यासपीठावर लोकप्रमुख संघाचे माजी अध्यक्ष सन्माननीय रणजितदादा पाटील उपस्थित आहेत. त्यांचा स्वागत आणि सन्मान म्हणून जयसिंगराव भोसले उपनगराध्यक्षांना विनंती आहे की आपण रणजितदादाला सन्मानित करावं. त्यानंतर शेतकरी संघाचे अध्यक्ष सन्माननीय प्रवीणसिंहदादा पाटील यांचंही स्वागत आणि सन्मान म्हणून एसवी चौधरीला विनंती आहे की आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करावा. माजी नगरसेवक किरण गव्हाणकर वृत्तामंत्रिक सन्माननीय सुहास कराडे सुनील गणोरे यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर सर्व मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान करावा. वेळावरती आपण सगळ्यांची नाव घेत नाही. महायुतीचे उमेदवार आपल्या गावचे सुपुत्र प्राध्यापक खासदार संजयदादा मंदिर यांच्या प्रचारासाठी मुरगुड शहरामध्ये जो आपण मेळावा केला त्या मेळाव्याला उपस्थित आपले लोकप्रिय उमेदवार खासदार संजय मंदिर या ठिकाणी उपस्थित असलेले माझे सहकारी मित्र प्रमोदजी पाटील, रणजितराव पाटील, गोविंद मांडी, राजकांत जमादार, रणराव पाटील, नितीन मुंडे, विकास पाटील, नामदेव मोठी आणि फडणवीस, दिगंबर तरे, डॉक्टर खंडारे, बबनराव सुहरे, राजेंद्र आमटे, सुजीत सावळकर, रणजित सूर्यवंशी, नामदेव बांदेकर, संतोष बनकर, गौरव शिंदे, छोटे चौगुले, संजीत बाडगे, तस्वीर चौगुले, डॉक्टर सुनील चौगुले,
गटाचे सर्व प्रमुख कार्यकर्ते, मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनी, पत्रकार बंधूंनो, मित्रांनो, मला आणि प्राध्यापक संजय मंडलिकांना थोडा यायला वेळ झाला याचे कारण की कोल्हापूर शहरातल्या 105 माजी नगरसेवक, महापौर, अनेक पदाधिकाऱ्यांनी संजय मंडलिकाला कोल्हापूर शहरातून पाठिंबा दिला आणि फार मोठं हस्तक्षेप त्या कार्यक्रमाला उपस्थित राहून छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन करायला संजय मंडलिक गेले आणि मग मी पुढं ती बैठक पार पाडण्यासाठी आलो. अनेक व्यक्तींनी आपल्या मनोगतामध्ये संजय मंडलिकाला निवडून देण्याचं आवाहन त्यांनी केलेलं आहे आणि सर्वच वक्त्यांनी, सर्व नेते मंडळींनी संजय मंडलिक या भूमिके सुपुत्र आहे, ते मजबूत द्यायचे आहे आणि आपण सर्वांची जबाबदारी आहे. आपणच सर्वजण संजय मंडलिक आहेत म्हणून आपण घराघरात आणि आपल्या अनेक गावामध्ये जो काही पाहुणे आहेत त्या ठिकाणी प्रचार करावा आणि फार मोठ्या मताधिक्याने पुन्हा एकदा संजय मंडलिकांना खासदार करावा अशी विनंती सर्वच कार्यकर्त्यांनी केलेली आहे. म्हणून आज मुरगुड शहरातील कार्यकर्त्यांना मंडलिक साहेबांनी आणि संजय मंडलिकांचं काम सांगून हे फार मोठा आपला वेळ घेणार नाही, परंतु त्यासाठी खासदार सदाशिव मंडलिकांचा आपल्याकडे ऋण आहे आणि हे ऋण परत फेडण्याची पुन्हा एकदा संधी आपल्याला चालू आलेली आहे आणि याचा ओळख आपण सगळ्यांनी केलेला आहे. या परिस्थितीमध्ये, या कागद तालुक्यामध्ये विकासाची जडणघडण त्यांनी केली. एक फार मोठा विकासाचा पाया त्यांनी घातला होता आणि माझ्यासारखे संजय मंडलिकांसारखे अनेक कार्यकर्ते त्याच्यावर घडले, अनेक जण मोठे झाले आणि आज खासदार सदाशिव मंडलिकांच्या या विचारधारेवर श्रद्धा असणारे सर्व आपण कार्यकर्ते आहोत आणि हे मंडलिक साहेबांना निवडून देण्यासाठी पुन्हा एकदा आपल्या मुरगुडच्या सुपुत्राला खासदार करण्यासाठी आपण शपथ घेऊया आणि आपण कामाला लागूया. आज त्याचा उल्लेख केला की आज संजय मंडलिकांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. रणरांच्या मनामध्ये लाखो लोक अतिशय भव्य शक्तीनं संजय मंडलिक आणि जयशील माने या दोघांचा आज उमेदवारी अर्ज भरला. या उमेदवारी अर्ज भरताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आपले नेते अजितदादा पवार या दोघांच्या उपस्थितीमध्ये एक भव्य रॅली आपण काढली आणि अगदी मोठ्या शक्तीचं प्रदर्शन आपण यामध्ये केलेलं आहे. म्हणून आता सर्व आपण एकत्र येऊन संजय मंडलिकांचा आपण प्रचार करतोय आणि म्हणून मी 3-4 गोष्टी अतिशय आग्रहानं सगळीकडे सांगितलेलं होतं की कागद असेल, गडीगड असेल किंवा राधानगरी असेल, सगळे गट एकमेकांच्या विरुद्ध लढलेले आपण एकत्रपणाला प्रचार करतोय. आता कागदमध्ये मी 5 वेळा आमदार आहे, मी या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, मी संजय मंडलिकांना निवडून आणण्याची एक भूमिका घेतलेली आहे. आपल्या जिल्ह्याला माझ्याबद्दल लढलेले समृद्ध गांधी या भारतीय जनता पक्षाचे नेते म्हणून या प्रचारात आहेत आणि संजय मंडलिक स्वतः उमेदवार आहे. पलीकडच्या मतदारसंघामध्ये राज्याचे आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत, ते संजय मंडलिकांचे मेहणे आहेत आणि म्हणून राहिले 3-4 उमेदवार. पण त्यामध्ये शिवाजीराव पाटील भारतीय जनता पक्षाचे असतील, संग्रामसिंग सुपेकर असतील, अशोक सराटे असतील, रमेश रेडेकर असतील, हे सगळे आज संजय मंडलिकांच्या प्रचारात आहे. आणि इकडे राधानगरमध्ये आंबेडकर दोन वेळा आमदार झाले, त्याच्यापूर्वी दिल्ली गार्डन चेअरमन आमदार किट्टू पाटील माझे आमदार हे 2 वेळा आमदार झाले होते आणि दोन्ही आज संजय मंडलिकांचा प्रचार करत आहे. आणि मी विरोधाला म्हणत होतो, आम्ही जर सगळेजण संजय मंडलिकांचा प्रचार करणार असू तर आम्ही विधानसभेत तुम्ही काय करणार असा प्रश्न विचारला तर उमेदवारांना करायचं काय हे बोलू शकतोय. एक मला डोळा मारेल, एक तिकडे डोळा मारेल, परंतु भूमिका सांगू शकत नाही. आणि म्हणून विधानसभेच्या निवडणुकीत काय होणार याची आपण कुणीही काळजी न करता, कारण आपण आपल्या सक्रिय पातळी दिवशी देऊन ठेवलं की काय होणार आहे, त्यामुळे याचा अजिबात विचार न करता संजय मंडलिकांना निवडून आणायचं आहे, नरेंद्र मोदीला हे देशाचं पंतप्रधान करायचं म्हणून त्यांना कसल्याही प्रकारची आपण घालायची नाही. आणि आपण अशी कुठली
की आपल्या बोलण्यानं आपल्या कृतीतून आपण समजदार माणसावर की या तिन्ही गटाचे लोक हे नाराज होतील अशा प्रकारचं कुठलंही कृत्य आपण करायचं नाही. आणि दुसरी गोष्ट आता आपण पॉझिटिव्ह बोलायचं, कसल्याही परिस्थितीत निगेटिव्ह आपण भाष्य करायचं नाही. हे 3 पत्ते आपण पाळण्याची आवश्यकता आहे. आणि हे 3 पत्ते जर पाळलं तेव्हा ते तिन्ही गटामधलं मताधिक्य हे इतकं मोठं आहे की मी असं म्हणालो होतो की कागद चंद्रगिरी आणि राधानगरी बदलण्याचं मताधिक्य जर कर्वी कोल्हापूर शहर दक्षिणमध्ये काय मताधिक्य त्यांचं झालं तर टिंबा ओढणा उठला तरी संजय मंडिकाचा पराभव करण्याची शक्ती कुणाच्या अंगामध्ये नाही. लगेच म्हणाले की असं नशीब देवदेवतेचा अपमान करायला लागलाय. मग मी बदललं. मी म्हटलं कसलीही शक्ती जगात आज निर्माण झालेली नाही की आम्ही इतकी मंडळी एकत्र असताना संजय मंडिकाचा पराभव होईल असं काम होणार नाही. हे काम आपण जबाबदारीने करावं एवढं विनंती करण्याची मी आम्ही उपस्थित आहे. आज आपल्या कागद तालुक्यामध्ये सगळे गट एकत्र असताना आज संजय मंडिकांच्या बरोबर प्रवीण पाटील, रणजित पाटील सुद्धा भाऊ आपल्याला माहिती आहे त्यांचा इतिहास हे आता एकत्र आलेले आहेत आणि भारतीय जनता पक्षाचा आपल्याला साथ आहे. म्हणजे या मुरबाड शहरामध्ये 500 मतं सुद्धा का जातात याचे अद्याप मला राजकारण उत्तर का आलेलं नाही. मला वाटतं की 100% मतदार ठीक आहे. लोकशाहीमध्ये मतांतर असतात, कुणाचे पै पाहुणे असतात, कुणाचे संबंध असतात, 100% मतं जाऊ शकतील. पण मला वाटतं एक तासपणानं आपण सगळ्यात जास्त मताधिक्य मिळवण्याची आवश्यकता आहे. मुरबाड हे पंचकृषीचं सगळ्यात महत्वाचं बाजारपेठेचं गाव आहे आणि या गावावर कापशी भाग आणि मुरबाड भाग एवढं 50 गावांचा परिणाम आपल्या या गावावर होत असतो. आपल्याला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एक फरक आहे की ज्या जिद्दीनं आणि ज्या हिंसेनं विधानसभेमध्ये मतदान होतं तसं लोकसभेला मतदान होत नाही. अनेक जण परगावी म्हणून गेलेले असतात, अनेक जण सुट्ट्या लागलेल्या असतात म्हणून अनेक दौरे काढतायत. माझी हात करून विनंती आहे कागद तालुक्यातील सर्वच कार्यकर्त्यांना आपली टक्केवारी वाढल्याशिवाय आपण आपलं जे इच्छित आहे ते साध्य करू शकणार नाही. आणि मग जास्तीत जास्त मतदान होणं, गावागावामध्ये विसर मतदान काढणं, परगावचा एक मत नंबर काढणं याबद्दल सुद्धा मी म्हणालो होतो. आणि अनेक वेळा मला बोलण्याची पद्धत आहे माझी की हेलिकॉप्टर लागलं तर घ्या पण तो माणूस एक ना एक मत आलं पाहिजे. लगेच आमचे प्रत्येक दोन पद्धत म्हणाले की किती माया उद्या बघायला हेलिकॉप्टर मतं आणायला लागले. आणि त्याचं उत्तर द्यायला ते कांदळवेळला आपल्या कुपेकर साहेबांच्या घरी आले आणि येताना ते हेलिकॉप्टर निघून आले. विधान काढून तो उत्तर त्या दिवशी. आणि म्हणून अशा प्रकारच्या आम्ही लोकांचा उत्साह येण्यासाठी आम्ही अशा पद्धतीने वक्तव्य करत असतो. आणि म्हणून आपण एक मत कुठेही जर असलं तर आणण्याची व्यवस्था आपण प्रचार करताना करणार आहे की आपण आणून मताची टक्केवारी वाढवावी एवढी विनंती मी या निमित्ताने करणार आहे. म्हणून कागद तालुक्यामध्ये आपलं मताधिक्य मिळालं. आपण जवळजवळ आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मी ठरवलं होतं की आपले अनेक मतदार आहे. आपण जर एकत्र मिळालं घेतले की विनाकारण कुणाच्या ती भावना दुखावली मग एखादा नेता बरोबर व्हायला की आला वाळ म्हणायचं, दुसऱ्याला आणि पुन्हा त्याचा वाळ आला किंवा शिव आला आणि मग आमच्या कार्यकर्ते भांडणार आहे. म्हणून जिथं जिथं शक्य आहे तिथे कार्यकर्त्यांचं तिथे एकत्र मेळावे घ्यावे, जिथं शक्य नाही तरी वेगवेगळे आपले मेळावे घ्यावे. आणि त्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आम्ही कापशीला पहिला मेळावा घेतला, दुसरा मेळावा आम्ही चिखलीला घेतला, तिसरा मेळावा उत्तूरला घेतला, चौथा मेळावा बुद्धिबळूरला घेतला, 5वा मेळावा सिद्धेरीला घेतला, 6वा मेळावा
खासदार झाले होते आणि त्याला मी शायरी म्हणत होतो, जब चले हम फिदा जानतन साथियो, अब तुम्हारे हवाले वतन साथियो. तुम्ही सगळा कागदपत्र सांभाळायचा आणि मला आणि संजय मंडलिकांना या राहिलेल्या या 5ही विधानसभा मतदारसंघामध्ये जायला सोडायचं याची विनंती मी या निमित्ताने तुम्हाला करणार आहे. म्हणून आता प्रचारक म्हणून तुम्ही काम करत असताना काय सांगितलं पाहिजे? संजय मंडलिकांचं काम, केदारगिरी खासदार सदाशिवराव मंडलिक साहेबांचं काम हे तर आपण सांगणार आहोत. तो गेल्या 10 वर्षात नरेंद्र मोदींना या देशाचं पंतप्रधान झाल्यापासून आम्ही काँग्रेस पक्षामध्ये 40 वर्ष राहिले. मी काय काँग्रेस पक्षावर टीका करण्यासाठी आज उभा नाही, म्हणजे ते 10 वर्षामध्ये काँग्रेस पक्षाला जे कळालं नाही हा भारत हा शक्तिशाली करण्याचं काम नरेंद्र मोदी साहेबांनी केलेलं आहे. तुम्ही जेव्हा प्रचाराला घराघरात जा त्यावेळी काही म्हणजे लोकांना अतिशय महत्वाचे सांगण्याची आवश्यकता आहे. तर तुम्ही जाऊन सांगणार काय? संजय मंडलिकांना निवडून द्या, सदाशिवराव मंडलिकांनी एवढं मोठं काम केलं हे आपण सांगणार आहोत. परंतु देशाची ही निवडणूक ही देशाची भवितव्य ठरणारी निवडणूक आहे. ही ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिकेची निवडणूक नाही. देश कुणाच्या हातामध्ये भवितव्य सुनिश्चित राहणार आहे. देश महासत्ता कुणामुळे बनणार आहे आणि गेल्या 10 वर्षामध्ये सर्व घटकांसाठी केलेलं काम नरेंद्र मोदी साहेबांची सांगण्याची आवश्यकता आहे. बंधू भगिनींनो, आज आपल्या देशाची लोकसंख्या 140 कोटी आहे. त्यापैकी 80 कोटी लोकांना 2019 सालापर्यंत 80 कोटी लोकांना मोफत धान्य देण्याचं काम नरेंद्र मोदी साहेब करणार आहे. प्रति व्यक्ती 3 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ हा मोफत प्रति कुटुंब 30 किलोच्या मर्यादेपर्यंत आपण आज घेतोय आणि ते आपण 2029 पर्यंत हे 80 कोटी लोकांना नरेंद्र मोदी साहेब देणार आहे. यामध्ये आपल्या महायुती सरकारने अनेक निर्णय घेतला. त्यामध्ये जे आपले हिंदू समाजाचे सणवार आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे, आपण 6 वस्तू त्यामध्ये डाळ असेल, सोयाबीन तेल असेल, साखर असेल, अशा 6 वस्तू आपण 100 रुपयेमध्ये आनंदाचा शिधा म्हणून देण्याचा प्रयत्न आपण गेल्या 2 वर्षापासून केलेला आहे. त्यानंतर नरेंद्र मोदी साहेबांनी जवळजवळ या देशातील 6 कोटी लोकांना प्रधानमंत्री आवास योजनेच्या खाली घरं बांधून दिलेले आहेत. आता जाहीरनामा जो झाला त्यामध्ये 3 कोटी पुन्हा लोकांना घरं बांधून देण्याचं त्यांनी वचन दिलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की आपल्या ग्रामीण भागातील महिला जेवण करत असताना चुलीवर जेवण करून फुकून आपल्या छातीची भाकरी झालेली होती. पहिल्यांदा नरेंद्र मोदी साहेबांना वाटतं की या महिलांचं जर खरोखर त्यांचा हाल कमी व्हायचे असतील तर हा उज्ज्वला गॅस कनेक्शन देण्याची योजना त्यांनी आणली आणि मला वाटतं हे देण्याचा प्रयत्न केला. म्हणून सगळ्यात महत्वाचं काम महिलांच्या दृष्टीनं त्यांनी केलं. आपल्याला माहिती असेल की शौचालय नसेल तर महिलांची काय मोठ्या प्रमाणात त्यांचे हाल होत होते. दिवस उजाडायच्या रात्री त्याला अंधारा पडल्यावर तोपर्यंत काय करायचे अशा अनेक व्यथा या महिलांच्या होत्या. या देशामधील 12 कोटी घरामध्ये त्यांनी शौचालयाचं अनुदान दिलं आणि शौचालय बांधून देण्याचा कार्यक्रम त्यांनी या निमित्ताने केला. म्हणून परवा लोकसभेचा आता संजय मंडलिक सांगतील की नवीन लोकसभेच्या इमारतीचं उद्घाटन झालं. त्यामध्ये पहिला कायदा काय केला त्या दिवशी त्यांनी कायदा केला महिलांना आरक्षण देण्याचा. आता आपल्याला माहिती असतं की नगरपालिका, महानगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 50% आरक्षण होतं. म्हणून लोकसभेच्या निवडणुकीच्या निवडणुकीत आपल्याला आरक्षण नव्हतं. तो 50% देणारा त्या नवीन वर्षाचा उद्घाटन कार्य केला. 2029ला तुमच्यातील महिला लोकसभेला उभं राहील, तुमच्यातील महिला विधानसभेला उभं राहील आणि आम्ही समोर तुमच्या समोर बातम्या ऐकायला बसतो अशी अवस्था 2029ला होण्याची शक्यता आहे. आणि म्हणून आता महिला मंत्री चाललेली आता मिटिंगला परिस्थिती बसा आता चुराची पोलीस आभार. आता हे आमदारकीय विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये हे फार मोठं महिलांना आरक्षण देणारा निर्णय त्यांनी घेतला. आणि दुसरा निर्णय घेतला की तुम्हाला प्रॉपर्टीमध्ये समान अधिकार. आता कुठलंही घर आणि जमीन खरेदी करायचं झालं तर 50% पहिलं नाव तुमचं लावलं जाईल. आमच्या नावाखाली आधी आईचं नाव लावायला नवीन आमच्या युक्तिशास्त्र निर्णय घेतला. माझं नाव हसन, माझ्या आईचं नाव सकिनाबी, वडिलांचं नाव मिळाला हसन सकिनाबी मिळाला मुस्लिम असे मी मंत्री नावावर आम्ही सगळ्या मंत्र्यांनी पाट्या लावलेल्या आहेत. म्हणजे आता महिलांना सन्मान देणारा हा एक चांगला निर्णय त्यांनी घेतला. आयुष्यमान भारत कार्ड मला अतिशय अभिमानानं सांगितलं पाहिजे 5 लाख रुपयेपर्यंत मोफत उपचाराची आपल्या देशामध्ये दाखल तालुका हा पहिला आला. 1,66,000 लाभार्थ्यांना आपण एक गोल्डन कार्ड दिले आणि मला वाटते 5 लाख रुपयाचा उपचार करण्यामध्ये आपण यशस्वी झालो.
दिल्लीमध्ये भारत मंडपम म्हणून त्यांनी जवळजवळ 10,000 लोकांच्या बसताना एक चांगलं कन्व्हेन्शन सेंटर त्यांनी बांधलं आणि गेले 5 वर्ष संपूर्ण भारतीयांचं लक्ष होतं. सगळ्यांचं आपलं आराध्य दैवत प्रभू श्रीराम यांचं आयोजन बंद उभं राहिलं की 12 जानेवारी 2024ला त्यांनी वास्तुशास्त्रीचं उद्घाटन केलं. अनेक सुविधा आपण लस निर्माण केली, जगाला ती निर्माण केली. भारत मोबाईल निर्मितीमध्ये जगभरात सर्वात मोबाईल निर्माता देश ठरला. 4 चाकी गाड्यांच्या निर्मितीमध्ये भारत जगात 2 नंबरवर आहे. 2025 जगाचा 1 नंबरला होईल. जागतिक अर्थव्यवस्थामध्ये भारत 5व्या क्रमांकावर आहे. जपान आणि जर्मनी अशा देशांना मागे टाकून भारत 2029ला 3ऱ्या क्रमांकावर येईल आणि 2029 राहिलेल्या 5 वर्षात अमेरिकेला आपण 1ल्या नंबरवर येईल असा विश्वास भारतीयांनी व्यक्त केलेला आहे. आणि म्हणून नरेंद्र मोदी साहेबांनी केलेलं काम आहे हे घराघरात सांगावं आणि पुन्हा एकदा त्यांच्या हातामध्ये जे देशाची सूत्र देण्यासाठी त्यांना दुसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी संजय मंडलिकाला आपण प्रचंड मताने निवडून द्यावं. त्यांचं जे धनुष्यबाणाचे नाट्याचं बटन दाबावं एवढी कळकळ विनंती करतो. आणि आजपासून या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी झोपून द्यावं एवढी नम्र विनंती करतो. या साहेबांचे रूप त्यांनी शपथ घेऊन लोकशाही मतदान करा असा विजयाचा मनोपत्र दिलेला आहे. त्यानंतर देशातील तात्काळ खासदार असा बहुमान मिळवलेले आदरणीय सदैवदा आपल्याला माहिती लोकसभेच्या निमित्तानं आज गृहमध्ये आयोजित केलेल्या मेळाव्यासाठी उपस्थित असलेले आणि आत्ताच त्यांनी सविस्तर पदानं मार्गदर्शन केलं की या तालुक्याचे लोकआघाडीचे आमदार आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय आमदार मुश्रीफ साहेब या कार्यक्रमाला खास उपस्थित असलेले दुर्गुण संघाचे माजी अध्यक्ष आदरणीय रणजितदादा पाटील, शेतकरी संघाचे चेअरमन माननीय शेती कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन आणि आंबाबाईचे आमचे आदरणीय प्रवीणदादा पाटील, दुर्गुणचे नगराध्यक्ष आणि जिल्हा प्रमुख शिवसेनेचे राजकाजी जमादार, आमचे मित्र रणजितजी सूर्यवंशी, ॲडव्होकेट सुनीलजी सावर्डेकर, आमचे मित्र राजवीर आमटे, संतोषजी वडकर, दगडू शेडवी, धोंडूराम स्वरूप चौगले, आनंदी फर्नांडिस, माजी नगराध्यक्ष मेटके साहेब, एस चौगले सर, सुभाषरावजी कराडे, जयसिंगरावजी भोसले, विकासरावजी पाटील, विकासरावजी गुरव या मेळाव्याच्या निमित्तानं उपस्थित असलेले नगरीचे सर्व आजी माजी सर्व नगरसेवक, मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनी, पत्रकार बंधूंनी मित्र, लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं प्रचाराचा दौरा खऱ्या अर्थानं आजपासून सुरू होतो आणि तो पहिला मेळावा आज दुर्गुणमध्ये होतो. फॉर्म भरल्यानंतरचा पहिला मेळावा. खरं म्हटलं तर लोकसभेची निवडणूक जाहीर झाली आणि जाहीर व्हायच्या आधी ज्यावेळी लोकसभेचं शेवटचं अधिवेशन दिल्लीमध्ये झालं त्या अधिवेशनाला आदरणीय मोदीजींनी अमित शहा साहेबांनी महाराष्ट्रातल्या सर्व खासदारांना एकत्र केलं आणि त्यांनी सांगितलं येऊन असलेल्या निवडणुकीमध्ये आपल्याला 370 खासदार हे भारतीय जनता पक्षाचे निवडून आणायचे आणि राहिलेले जे 30-40 खासदार आहेत ते आपल्याला मित्र पक्षाचे आणायचे आणि म्हणून मित्र पक्षासह 405 अशा पद्धतीचा नारा त्यांनी दिला
काम मुंबईचं संपलं की पहिलं कागद तालुक्यात यायचं, अशा पद्धतीचं जो धोरण असतंय. आणि मी मुश्रीफ साहेबांकडे गेलो, त्यांना म्हटलं साहेब जरी तुमचं महत्वाचं काम असलं तरी माझ्यासाठी थोडं थांबायला लागतंय. ते म्हणजे मी थांबतोय पण 7 वाजता काय मला जमणार नाही, 5 वाजता भेट होती का बघा. आम्ही मुख्यमंत्र्यांच्या घरी गेलो, वर्षाने वाजता तिथं चौकशी केली तर माझे मुख्यमंत्री जवळजवळ 5 वाजेपर्यंत जागे होते आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी सुट्टी घेतली. आणि म्हणजे म्हणजे आता कधी भेटणार म्हणजे 5 वाजता कधी भेटले का नाही माहिती नाही, तुम्ही 5 वाजता घ्या असं त्यांच्या पीएनी सांगितलं. आम्ही सगळे म्हणजे जवळ 5 वाजता वर्षा निवासस्थानावर गेलो. 5 वाजता निवासस्थानावर गेल्यानंतर कळलं की मुख्यमंत्री महोदय आज काय अवरोध तयार झाले नाही. आणि मग हळूहळू वेळ अगदी 7 झाली. मला मनामध्ये भीती होती आता 7 वाजता मुश्रीफ साहेब काय थांबत नाही, पण मुश्रीफ साहेब थांबले, पुन्हा साहेब थांबले, सगळेच थांबले. आणि आल्या आल्या एकनाथ शिंदे साहेबांनी प्रश्न विचारला, कोल्हापूरचं काय करायचं. एक मुखाला सगळ्यांनी सांगितलं कोल्हापूरचा उमेदवार तुम्ही साहेब लवकरात लवकर जाहीर करा. मुश्रीफ साहेबांना प्रत्येक गोष्टी जाहीर असते, तुम्हाला सर्व माहिती असते, लवकरात लवकर जाहीर करा. अहो तिकडे महाराष्ट्रात ज्या उमेदवार जाहीर करायचे आहेत तुमची कोल्हापूरची उमेदवारी सगळी तिथे जाहीर करणार. पण नेमकी परिस्थिती काय होईल उमेदवार दिल्यावर. मुश्रीफ साहेबांनी सविस्तरपणानं सांगितलं या 2-3 तालुक्यामध्ये आपली लोकप्रतिनिधी आहे, 2-3 विधानसभा मतदारसंघामध्ये आमचे नाही आणि त्या सगळ्या भागामध्ये आम्ही चांगल्या पद्धतीचं काम करू की आम्ही जी उमेदवारी आम्ही निवडून आणू शकतोय अशा पद्धतीचा त्यांनी शब्द दिला. आणि त्यामुळेच माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी मला उमेदवारी दिली. आणि म्हणून संभाजीराजे गाडगे असतील, मुश्रीफ साहेब असतील, जिल्ह्यातील सगळ्याच नेत्यांचं या निमित्तानं मी जाहीरपणानं आभार व्यक्त केले. पुन्हा एकदा एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं चांगली गोष्ट आहे, तुम्ही लवकरात लवकर जाहीर करा म्हणताय, संजय मंडलिकांनाच करा म्हणताय. तरी सुद्धा तुमच्या मनामध्ये जर असेल तर उमेदवार बदलायचा असला तरी सुद्धा मी समजून घेईन. तुम्ही सांगा उमेदवार बदलायचा काय. मुश्रीफ साहेबांनी सांगितलं त्यामध्ये आता चर्चा नाही, आता उमेदवार संजय मंडलिक ठरलेल्या पण लवकरात लवकर जाहीर करा, लवकरात लवकर आम्हाला काम करण्याची संधी द्या, एवढ्यासाठी संधी द्या. कारण दुसऱ्या बाजूला महाराज साहेबांची उमेदवारी काँग्रेस पक्षाने जाहीर केली. आता जवळजवळ 15 दिवस त्याला झाले, आमच्याकडे मात्र उशीर व्हायला लागला, त्यामुळे उमेदवारी लवकर जाहीर करा असं सांगितलं. आणि मग 28 तारखेला ज्यावेळी उमेदवारी जाहीर झाली त्या मधल्या काळामध्ये सुद्धा बरंच नाट्य घडलं. विशेषतः रोज कोल्हापूरची उमेदवारी बदलणार अशा पद्धतीने चर्चा माध्यमातून झाल्या. मला सुद्धा वाटायला लागलं कदाचित माझी उमेदवारी बदलतात का काय. रोज मुंबईच्या आणि कोल्हापूरच्या वाटेवर राहिलो आणि जसं बावधरला मी सांगतोय, बावधरला जसं बगाड यात्रा असते त्या बगाडमध्ये कुणाचं टाकतात आणि त्याला असं सगळं फिरवतात आणि नंतर देवाच्या दारात टाकतात आणि देवाचा आशीर्वाद मिळतोय. तशाच पद्धतीने एक 15 दिवस माझे झाले. पण 28 तारखेचा त्याचा निकाल लागला. ज्यावेळी उमेदवाराची घोषणा करायची त्यावेळी सगळ्यात पहिलं नाव दुसरं नाव माझं जाहीर झालं आणि मग शिवसेनेची उमेदवारी मला जाहीर. मुश्रीफ साहेबांनी सांगितलं होतं ज्या क्षणी तुम्हाला उमेदवारी जाहीर होईल त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून आपण प्रचाराच्या कामाला सुरुवात करूया. आणि म्हणून दुसऱ्या दिवशी जे रेल्वेतून येत होते मी त्यांना फोन केला, साहेब माझी उमेदवारी जाहीर झाली. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लाईव्ह 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.